रम्य ही स्वर्गाहुनी लंका, रम्य ही स्वर्गाहुनी लंका, रम्य ही स्वर्गाहुनी लंका, रम्य ही स्वर्गाहुनी लंका. वेलकम टू विभीषणाची लंका. मुळात पुलस्त्य ऋषींचा इथे आश्रम होता आणि त्या जागेलाच अलंकापुरी असं म्हणायचंय. त्यानंतर पुलस्त्य ऋषींचे नातू म्हणजे कुबेर आणि रावण यांच्या तर कुबेराकडे लंका आली. म्हणजे जी सोन्याची लंका आपण म्हणतो ना, ती मूळ कुबेराची लंका होती आणि रावणाने त्याच्याकडनं ती हडप करून घेतलेली होती. नंतर आपल्याला माहितीच आहे की मारुतीने इथे धमाल उडवून दिलेली होती. लंका हनुमंतानी जाळली. जो त्याचबरोबर रावणाचा जो गुरूर होता, रावणाचा जो गर्व होता, तो सगळा हनुमंताने जाळला. राम युद्धानंतर प्रभू श्री रामचंद्रांनी ही लंका विभीषणाला दिली आणि विभीषणाने इथे राज्य केलं, धर्मनिष्ठ राज्य केलं. आणि आज आपण जे आहोत ते विभीषणाच्या लंकेमध्ये आहोत. दिस इज आवर डे 2. हा जो मागे आहे ह्याला म्हणायचं लायन्स पॉ किंवा सिंहाचा मोठा असा पंजा, आणि त्यावरूनच ह्या अख्ख्या रॉकला नाव आहे लायन्स रॉक असं. आपण सकाळी 6:30 निघालोय आणि आता अवघ्या 8 वाजलेत आणि 8 वाजता प्रचंड ऊन आहे, घामाची निथळतोय. तर एक महत्वाची टीप म्हणजे लवकर या आणि लवकर या स्पॉटला तुम्ही या, कारण चढायला खूप एनर्जी लागते. ह्या ज्या समोर पायऱ्या दिसतात ह्या चढून वर गेल्या की एक कम्प्लीट असा प्लेन प्लॅटेऊ आहे आणि ते कुबेराचं विमानतळ होतं असं इथे सांगतात. ह्याचं तिकीट $18 एवढं आहे आणि श्रीलंकेमधलं सगळ्यात एक्सपेन्सिव्ह युनेस्को वर्ल्ड हेरिटेज प्लेस आहे ही. याचं टायमिंग आहे मॉर्निंग 6 o'clock टू इव्हिनिंग 5 o'clock. वेबसाईटवर 7 o'clock दिलेलं आहे, पण बिकॉज ऑफ द हीट अँड वेदर कंडिशन्स 6 वाजल्यापासून हे ओपन असतं आणि इथे आयडेंटिफिकेशन दाखवायला लागतं. सो डू कॅरी युअर पासपोर्ट वेन यू कम टू दिस पर्टिक्युलर स्पॉट. ही जी दिसते ही मिरर वॉल आहे आणि ही 1600 वर्ष जुनी आहे. आणि मिरर वॉल का म्हणायचं तर ह्याचं पॉलिश असं होतं की ते असं मिरर सारखं चमकायचं. आणि हे जे डावीकडचे बाउल्डर्स टाईप किंवा दगड टाईप दिसत आहेत त्याच्यावर पेंटिंग होते. संध्याकाळी त्या पेंटिंगवर लाईट पडला की त्याचं रिफ्लेक्शन समोरच्या वॉल मध्ये यायचं, म्हणून ह्या वॉलला मिरर वॉल म्हटलंय. अनिरुद्ध बापूंच्या रामरसायनातला लंकेच्या म्हणजे रावणाच्या दरबारातला एक सीन आपण बघूया. मेघनाथ श्री हनुमंतास घेऊन रावणाच्या दरबारात आलेला आहे. हनुमंताकडे पाहताच रावण उपहासाने म्हणतो, योगशास्त्राच्या नावाखाली गुहांमध्ये विशाल वृक्षांवर बसून वेडी वाकडी आसने लावणाऱ्या तुमच्या मूर्ख समाजाने हे असे चोऱ्या करण्याचे काम देखील आता सुरू केले आहे काय? तुला ही सर्व ताकद पुरवणारा सूत्रधार कोण आहे? रावणाच्या भर दरबारात ताठ उभे राहून तो छाती पुढे काढून महावीर श्री हनुमंत रावणास म्हणतात, हे रावणा, तुझ्यासारख्या दुराचारी निशाचरास ध्यानधारणा आणि समाधी युक्त योगशास्त्राचे महात्म्य करणे कधीच शक्य नाही. पण ते जाऊ दे, मला सामर्थ्य पुरवणारा माझा सूत्रधार प्रभू श्री रामचंद्र आहेत. तू प्रभू रामचंद्रांच्या धर्मपत्नीस कपटाने पळवून आणले आहेस व मी प्रभू रामचंद्रांचा दूत म्हणून तुला निर्वाणीचा इशारा देण्यासाठी इथे आलो आहे. माझ्या प्रभूंच्या बाहुबलास तू स्वतः जानकी स्वयंवराच्या वेळेस पाहिलेच आहेस, परंतु तुझ्या अपयशामुळे धर्म मार्गामुळे जानकी मिळू शकली नाही. म्हणूनच कामातील जंगली लांडग्याप्रमाणे तू एकाकी असणाऱ्या जानकीस कपटाने पळवून आणले आहेस. याचा सरळ सरळ अर्थ निघतो की तू एक अत्यंत भेकड व भ्याड असा अत्यंत क्षुद्र मनोवृत्तीचा नीच आहेस. टुडे इज डे 2 आणि आज आपण सिग्रियाहून कॅन्डीला जाणार आहोत. आणि सिग्रिया टू कॅन्डी ह्या वाटेवर आपण 2 ते 3 स्पॉट्स करणार आहोत. सिग्रियापासून साधारणतः 2 तासावर लग्गाला म्हणून जागा आहे. चला आता आपण तिकडे जाऊया. रम्य ही स्वर्गाहुनी लंका, रम्य ही स्वर्गाहुनी लंका, रम्य ही स्वर्गाहुनी लंका, रम्य ही स्वर्गाहुनी लंका. हिच्या कीर्तीचा सागर लहरी, हिच्या कीर्तीचा सागर लहरी, नादविती डंका
आपण आता आहोत लग्गाला या ठिकाणी. म्हणजे लग्गाला प्लेस पासनं उजवीकडे एक डिटोर घेतला की एक साधारण 10 मिनिटावर ही जागा येते. आणि जो मागे रॉक दिसतोय हा आहे लेक गाला रॉक, किंवा त्याला सिंहली भाषेत एक्कला गाला म्हणतात. एक्कला गाला म्हणजे द टार्गेट रॉक. म्हणजे आपण जे वर्णन ऐकतो ना की जेव्हा सगळे वानर सैनिक आले तेव्हा रावणाने शेवटी एका उंच अशा रॉक वर जाऊन बघितलं की वानर सेना टोटल किती आहे, ती कशी दिसते. तर ते ह्या रॉक वरनं त्यांनी वानर सेनेची पाहणी केली. आणि ह्याला टार्गेट रॉक एवढ्यासाठीच म्हणतात कारण इथे युद्ध सुरू झालं आणि रावणाचा जो मृत्यू आहे तो ह्या रॉक वर झाला, तो ह्या दगडावर झाला. आणि आम्हाला इथे येण्यासाठी आम्ही प्रायव्हेट कार केलेली आहे, तरीही खूप रेझिस्टन्स फेस करायला लागला की इकडे येताच येणार नाही, रोडच खराब आहे, खूप वेळ जाईल, तुम्हाला दुसरं काहीच करता येणार नाही वगैरे. तरी नेटाने आम्ही इथे आलो आणि ही जागा अजिबात लांब नाही आहे. डिटोर तो अवघ्या 10 मिनिटाचा आहे. सिग्रिया टू कॅन्डी ह्या मार्गावर हे सगळ्या जागा आहेत. तर तुम्ही सिग्रियाहून निघालात की साधारण एक 5-सव्वा तासावर डिटोर आहे आणि तिथून एक 10 मिनिटावर ही जागा आहे. दत्ता श्रीराम हा मम समर्थ दत्त गुरु मूलाधारः साचारः वानर सैनिकोहम रावण वधा निश्चितः. रावण वधाची ही जागा आहे. याच रोडवर एक अजून जागा आहे आणि ती म्हणजे दुनू विला. दुनू म्हणजे बाण आणि विला म्हणजे लेक सिंहली भाषेत. तर दुनू विला म्हणजे ज्या ठिकाणाहून रामाने ब्रह्मास्त्र चालवलं ते ठिकाण, आणि सध्या तिथे मोठा असा लेक आहे. आम्हाला नाही सापडलं हे, कारण आम्ही दुनू विला शहर शोधत गेलो, पण दुनू विला हे शहर न शोधता लेकगालाच्या जवळ एक बोटॅनिकल पार्क आहे आणि त्या बोटॅनिकल पार्क मध्ये एक तळं आहे ज्याचं नाव दुनू विला आहे. सो तुम्हाला जर ते स्पेसिफिक स्पॉट शोधायचं असेल तर गो बाय द बोटॅनिकल पार्क अँड दुनू विला ॲज अ लेक, नॉट दुनू विला ॲज अ सिटी. आता आपण निघूया सीता शोधार्थ. म्हणजे आता आपण अशा जागेवर जाणार आहोत जिथे सीतेला सर्वप्रथम ठेवलं गेलं. म्हणजे तिला अशोक वाटिकेमध्ये ठेवण्याच्या आधी जिथे सीतेला ठेवलं गेलं त्या ठिकाणी आता आपण चाललो आहोत. आता आपण चाललोय सीता कोटुवाला. म्हणजे लग्गाला पासून साधारण एक 45 ते 50 मिनिटाच्या अंतरावर ही जागा आहे. आणि एक टर्न आहे, म्हणजे गुरु पोथुला असं इथलं नाव आहे. तिथनं आत चालत यायला लागतं. तर आपण तिथनं चाललोय सीता कोटुवाला. सीता शोध सुरू आहे आमचा अजूनही. आणि असं सुंदर वाटेत कनाल लागलाय आम्हाला आता. साधारण 1 ते 1.5 किलोमीटर आत सीताकोटू आहे. म्हणजे जिथे गुगल पिन आपल्याला घेऊन जातं तिथनं आपल्याला आत चालत जायला लागतं. पण आतला रस्ता हा जंगलातला आहे आणि छोटीशी पायवाट आहे, अजिबात वेल डिफाईन्ड रोड नाही आहे. त्यामुळे आपल्याला खूप चालल्यासारखं वाटतं आणि सारखं असं वाटत राहतं की अरे अजून कसं आलं नाही, अजून कसं आलं नाही. तर मी स्पेसिफिक पिन आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन, सो यू कॅन कम टू दिस प्लेस. दिस इज अ व्हेरी ब्युटिफुल प्लेस. आज आपण आलेलो आहोत सीता कोटुवामध्ये. म्हणजे अशी जागा जिथे सीतामाई राहत होत्या. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा रावणाने सीतेला लंकेत आणलं, पहिल्यांदा म्हणजे एकदाच आणलं, पण जेव्हा रावणाने सीतेला लंकेत आणलं तेव्हा आल्या आल्या सीतामाईंना इथे ठेवलेलं होतं. आणि मग तिथून त्या अशोकवनामध्ये त्यांनी त्यांना शिफ्ट केलं किंवा ती अशोकवनामध्ये हलवलं. आणि एक असंही म्हणतात की रावण सीतामाईंना त्या जागा सारख्या बदलत होता, कारण त्याला सारखी भीती होती की श्रीरामांकडनं कोणीतरी येईल आणि मग त्यांना सीतेचा शोध लागेल. इव्हेंच्युअली ते घडलंच. पण तरीही ही सगळ्यात पहिली जागा आहे जिथे सीतामाई होत्या. आणि या जागेला मंदोदरी पॅलेस असंही म्हणतात. सीतामाईंच्या या जागेला स्पर्श झालेला असल्यामुळे आपण वंदन करूया. जय श्रीराम. ह्या जागेला मंदोदरी पॅलेस असं म्हणतात. आणि मंदोदरीविषयी एक छोटीशी गोष्ट सांगते. ती ही एवढ्यासाठी की आपल्या समाजात खूप सारे गैरसमज पसरलेले असतात. म्हणजे मध्येच मी कुठेतरी रिसेंटली ऐकलं वाचलं की रावणाच्या मृत्यूनंतर जेव्हा विभीषण राजा होतो तेव्हा मंदोदरी त्याच्याशी लग्न करतो.
तर हे 7 खोटं आहे. मंदोदरी ही 7 पतिव्रतांपैकी एक पतिव्रता होती. आणि जेव्हा रावणाचा मृत्यू झाला त्यावेळेला ऍक्च्युली ती श्रीरामांना प्रार्थना करते की श्रीराम पुढच्या जन्मात तरी सद्धर्मी रावणांनी व्हावं आणि माझा नवरा हा माझ्यासाठी सद्धर्मी असावा पुढच्या जन्मात तरी, माझी मनापासून इच्छा आहे. पण रावणाने मरता मरता अशी प्रतिज्ञा घेतलेली असते की मी कितीही जन्म घेतले तरी सुद्धा मी कायम निशाचरच राहील. आणि हे श्रीरामांना माहिती असतं. त्यामुळे श्रीरामांना जेव्हा मंदोदरी प्रार्थना करते तेव्हा त्यांना अतिशय दुःख होतं. तर त्यानंतर मंदोदरी सती जायला लागते त्या काळच्या प्रथेप्रमाणे. आणि रावणाचं जे तुटलेलं मुंडकं असतं ते ती स्वतःच्या मांडीवर घेते. जेव्हा ती त्या मांडीवर घेते तेव्हा त्या मुंडक्यातले शेवटचे असे विचार असतात, म्हणजे की रावणाने मरताना शपथ घेतलेली असते की मी कायम निशाच्या पंथीयच राहील. तर ती शपथ तिला समजते आणि मग तिला कळतं की श्रीराम दुःखी का झालेले आहेत. त्याच वेळेला जेव्हा ती सती जात असते तेव्हा ती जळतच नाही आणि तिला खूप आश्चर्य वाटतं की आपण का जळलो नाही. तर जेव्हा हनुमंत हे लंका दहनाच्या वेळेला श्रीलंकेत आलेले असतात किंवा लंकेत आलेले असतात तेव्हा हनुमंत विभीषणाकरवी मंदोदरीला मंत्रगजराचा जप देतात किंवा मंत्रगजराची दीक्षा देतात. आणि मंत्रगजर दिल्यामुळे त्या सामर्थ्यामुळे जेव्हा लंका जाते तेव्हा मंदोदरीला काही होत नाही. विभीषणाचं घर तसंच्या तसं राहतं. मंत्रगजराच्या सामर्थ्यामुळे, मंत्रगजराच्या प्रभावामुळे सती जातानाही तिचा देह जळत नाही, ती जळत. मग श्रीराम तिला सांगतात की पुढच्या जन्मी जरी रावण जन्माला आला तरीही तो तुझा पत्नी म्हणून स्वीकार करणार नाही. तर मग ह्या सगळ्यात काय करता येईल ह्याच्यासाठी श्रीराम तिला सांगतात की रावणाने या जन्मास त्याच्या जे स्थूल स्वरूपावर अशुभाची निर्मिती करून ठेवलेली आहे त्या स्थूल स्वरूपावर केलेल्या अशुभाच्या निर्मितीचा नाश होईपर्यंत मी तिला अमरत्व देतो. आणि त्या अशुभाच्या नाशासाठी जेव्हा पुढे वेगवेगळी राजघराणी भारतात, म्हणजे आदित्य घराणं होतं, रुद्र घराणं होतं, या सगळ्या रुद्र आणि आदित्य साम्राज्याची लोक जेव्हा येतील याचा नाश करण्यासाठी तेव्हा तू त्यांना सहाय्य हो, तेव्हा तू त्यांना मदत कर. आणि मंदोदरी त्यानंतर इथे एक अलंकापुरी म्हणून जागा असते, म्हणजे जे पुलस्त्य ऋषी होते त्या ऋषींची जी पहिल्यापासून ती साधना भूमी होती ती जागा म्हणजे अलंकापुरी. आणि तिथे मंदोदरी तपस्या करत बसते. आणि त्या तपस्या करून झाल्यानंतर जेव्हा ती लोक आदित्य साम्राज्यातली लोक इथे येऊन सगळ्या अशुभाचा नाश करण्यासाठी येतात तेव्हा मंदोदरी त्यांचं सहाय्य करते. आणि ते तिचं कार्य पूर्ण झाल्यानंतर भगवान त्रिविक्रम तिला महासाकेत मधली जागा देते. आणि अशा रीतीने मंदोदरीचं जीवन संपवलं. टुडे वॉज अ व्हेरी व्हेरी लॉंग डे. म्हणून आम्ही सीताकोटहून डायरेक्ट कॅन्डीला आलो आणि कॅन्डीला बालाजी डोसाईमध्ये आम्ही डिनर केला. इथे अतिशय मस्त टेस्टी असं साऊथ इंडियन फूड आम्हाला खायला मिळालं. आणि ह्यानंतर आम्ही चेक इन केलं एका होमस्टेमध्ये. त्याचे पण डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. रम्य ही स्वर्गाऊनी लंका